तशीच फटकेबाजी देखील पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते, खूप सुंदर असे ॲक्शन पाहायला मिळते मैदानामध्ये. राईट हँड गोलंदाज विनोद, पहिला चेंडू विनोदचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि चेंडू खेळून काढला, परंतु क्षेत्ररक्षक येतो, परंतु चेंडू जातो सीमा रेषे पार, येतो उत्तुंग षटकार. पहिला चेंडू स्पष्ट करून जातोय. निगडी संघ का आमच्या संघाला नाव सातारा जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. एक मातबर संघ निगडी, खूप सुंदर फटका खेळला. पहिला चेंडू आणि लॉंग ऑफ वरती शेतो षटकार. पहिला चेंडू विनोदच्या चेंडू षटकार मारलाय. फलंदाज नाव आहे विकी. पुन्हा एकदा तास प्रकारचा चेंडू होता, परंतु तो देखील जातो. चेंडू येतो सीमा रेषे पार, चेंडू झाला फरार. षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार येत आहेत. पाहायचं तिसरा चेंडू षटकार येतोय का, षटकारांची हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळेल का, की विनोदला कमबॅक करण्याची संधी विनोद तयार करणार आहे. पाहायचं. खूप सुंदर अशी फलंदाजीच्या गावाच्या नावासाठी खेळतोय मी आज विनोद. पुन्हा एकदा चेंडू होता, लॉंग वरती जातो, क्षेत्ररक्षक येतो का पाहायचंय, परंतु चेंडू जातो सीमा रेषे पार, येतो उत्तुंग षटकार. नक्की षटकारांची हॅट्रिक झाली नाही, परंतु 3 षटकार आलेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा षटकार नंतर धावसंख्या झाली ती धावफलकावरती 18. सुंदर ॲक्शन नक्कीच पाहायला मिळते, परंतु कुठेतरी टप्प्यात चुकतोय. टप्प्यावरती नियंत्रण करावं लागेल विनोदला. नक्कीच पुढचा फलंदाज देखील मातब्बर आहे. तशाच प्रकारची गोलंदाजी विनोदकडून अपेक्षा असेल कर्णधाराला. सुंदर चेंडू होता, परंतु तो देखील चेंडू दिला फेकून सीमा रेषे पार. पुन्हा एकदा येतो षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये विकीच्या बॅटमधून. 4 चेंडू 4 षटकार. 4 बॉल 4 मारले ना. खूप सुंदर फलंदाजी. नक्कीच साताऱ्यामध्ये का माझ्या गावाला ओळखलं जातं.